शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत आता मोठा प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे। सरकारने आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली असली तरी ई-केवायसी नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणे रखडणार आहे। मित्रांनो, महायुती सरकारने राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 533 शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीसह या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। त्यानंतर शासनाने आणखी 16,96,201 पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे। मात्र प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे वर्ग करण्यासाठी शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे। प्रशासकीय आकडेवारीनुसार आतापर्यंत जाहीर केलेल्या यादींपैकी केवळ 3,33,867 शेतकऱ्यांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे। म्हणजेच केवळ याच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे। मित्रांनो, उर्वरित तब्बल 13.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्या, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ तुम्हाला मिळेल। धन्यवाद।